आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमधल्या शिवप्रतिष्ठान आणि शिव मावळे यांच्या वतीनं पक्षी आणि प्राण्यांसाठी मुठभर धान्य आणि घोटभर पाणी या उपक्रमात नागरिकांनी खाद्य आणि पाण्याची व्यवस्था करण्याचं आवाहन. पनवेल महानगरपालिकेमार्फत खारघर, नवीन पनवेल, कामोठे या भागातल्या सुमारे 50 पेक्षा जास्त ओपन जिमच्या साहित्याची दुरुस्ती. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसं आणि तलवार बाळगणाऱ्या आरोपीला बेलवंडी पोलिसांनी केली अटक. चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत एक विद्यार्थी एक झाड आणि वृक्षमित्र 2025 या स्पर्धेतल्या विजेत्यांचा केला गेला सन्मान. नागपूरमध्ये जनगणनेच्या कामाला नकार दिल्यामुळे संबंधित 10 शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश. वाशिम जिल्ह्यातल्या सुरकंडी शेत शिवारात पाण्याच्या शोधात असताना विहिरीत पडलेल्या 4 नीलगायींची वन विभागाकडून सुखरूप सुटका. पुण्यामधल्या दगडूशेठ गणपतीला मोगरा महोत्सवानिमित्त 51 लाख सुवासिक फुलांची झाली सजावट. गडचिरोलीमध्ये देसाईगंज तालुक्यात सुरू असलेल्या SRPF भरतीत धावण्याच्या चाचणी दरम्यान एका युवकाचा मृत्यू. आणि सांगलीमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग आणि कॅनोईंग स्पर्धेत 1000 मीटर गटात शिवाजी विद्यापीठाच्या महिलांची लक्षवेधक कामगिरी.